अनंत जन्माचं सुकृत ते शिल्लक असावं लागतं. आणि म्हणून पूर्वपुण्य उदयाला आली तर त्याच्या मुखातून निश्चित भगवान परमात्म्याचं नाव येईलच. पण ते नामस्मरण घ्यायचं कसं हे महाराजांनी आपल्याला सांगितलंय. कसं घ्यायचं? पहिल्यांदा पूर्वार्धात महाराज काय म्हणतात, सदा ज्याचा नेमाने घ्या. कसं घ्या? नेमाने घ्या. आणि उत्तरार्धामध्ये काय सांगितलं? सर्व भावे. काय सांगितलं? सर्व भावे म्हणजे प्रेमाने घ्या. मग मला तुम्हीच सांगा, नेमाला किंमत आहे का प्रेमाला? विठाला प्रेमाला किंमत आहे. कारण देवाला दुसरं काही नाही, फक्त भाव आवडतो. देव वैकुंठ सोडोनी वैकुंठ सोडोनी सोडोनी देवा देवाला फक्त भाव. अवली सांगतात, भाव आवळे आकळे रवी नाकळे करताई आवळे पैसा हरी. म्हणून नेमाने घेण्यापेक्षा प्रेमाने घ्या. प्रेमानेच का? उदाहरणं अशी भरपूर आहेत. पण एक उदाहरण तुम्हाला सांगते. वारे करणारी भरपूर लोक आहेत. काही लोकांना असं वाटतं की वारी करणं म्हणजे नुसतं पंढरपूरला जाऊन येणं. आलं म्हणजे का ताटात प्रसाद बुक्का घ्यायचा, नातवाला सांगायचं जा वाटून ये. नातू जातो, सगळ्यांना प्रसाद वाटतो, बुक्का लावतो. पण एक माणूस त्याला प्रश्न विचारतो बरं का. शक्यतो लहान मुलांना प्रश्न विचारणं म्हणजे खूप अवघड आहे. काय उत्तरं देतील सांगता येत नाही. आणि असे विद्यार्थी आपण बघतो शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांना खूप त्रासदायक असतात बरं का. एक शिक्षक, त्या शिक्षकाने क्लास चालू असताना एका मुलाला उभं केलं. म्हटलं उठ. तो उठला आणि उठल्यानंतर सर त्याला म्हटलं, रे तुझं लक्ष नव्हतं? तो म्हटला, सर माझं लक्ष होतं. मग सर म्हटले, ठीक आहे, सांग बरं मला माकडाला इंग्लिशमधून काय म्हणतात? तो म्हणतो, सर मंकी. सर म्हणतात, खरं सांग, तू पुस्तकामध्ये बघून सांगितलं ना? तो म्हटला, नाही सर, मी तुमच्याकडे बघून सांगितलं. अशी मुलं असतात. एक शिक्षक जेव्हा एका विद्यार्थ्याला म्हणतो, अरे तुझा डबा मी खाऊ का? मी आज डबा नाही आणला. मुलगा म्हणतो, काय हरकत नाही सर, खुशाल खा, मी सकाळी भरपूर जेवण आलो आहे. आता याने गप खावं का नाही? तो म्हटला, हो अरे पण जर तुझा डबा मी खाल्ला तर घरी गेल्यानंतर तू आईला काय सांगणार कुणी खाल्ला म्हणून? तेव्हा तो म्हणतो, काय नाही सर, काय काळजी करू नका, मी आईला सांगेल की कुत्र्याने खाल्ला म्हणून. म्हणजे अशी मुलं असतात. मग तसंच एका माणसाने त्या नातवाला प्रश्न विचारला, बा तुझे आजोबा पंढरपूरला गेलते? हो. किती दिवस? 5 दिवस. पण कधी कीर्तनाला नाही, कधी प्रवचनाला नाही. सकाळी हॉटेलमध्येच खायचं, संध्याकाळी हॉटेलमध्येच खायचं. मग येताना 2 लाह्याचे पुढे घेऊन येतो. आल्यानंतर सगळ्यांना वाटायला सांगतो. एक लक्षात घ्या, लाह्या वेगळ्या आणि प्रसाद वेगळा बरं का. लाह्या कशाला म्हणतात? ज्याला देवाचा स्पर्श झालेला नाही त्याला म्हणायचं लाह्या. आणि ज्या लाह्यांना देवाचा स्पर्श झालेला आहे तिथं तुष्टी आहे, पुष्टी आहे, माधुर्य आहे, अमृतत्व आहे, अमरत्व आहे. हे सर्व गुण एकत्र येतात आणि त्यालाच प्रसाद असं म्हणतात. म्हणून पंढरपूरला जाताना नेमाने नाही तर प्रेमाने गेलं पाहिजे. माझे जीवीची आवडी पंढरपुरान हिन गोडी, पांडुरंगी मन रंगिले, गोविंदाते गुणी वेदिले. आणि म्हणून नेमापेक्षा जास्त किंमत कशाला? प्रेमाला आहे. अजून एखादं उदाहरण द्यायचं झालं तर नरसी मेहत्याचं उदाहरण आहे. नरसी मेहत्याच्या चिपळ्यामधून प्रेम अवताराला येतं. तुकोबारायांच्या वाणीमधून हे प्रेम अवताराला येतं. मीराबाईच्या एकतारीमधून हे प्रेम अवताराला येतं. महाराजांनी सुद्धा प्रमाणातून आपल्याला सांगितलंय, प्रेम सुख देई
प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. म्हणून प्रेमाला किंमत. अजून एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आमचे मामासाहेब दांडेकर बोलून गेले की माणसाने ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नाही. त्यात एक फार शिकलेला बोलला, तो म्हटला तितक्या अवघड आहे, रोज 5 पानं वाचायची, खून घालून ठेवायची, दुसऱ्या दिवशी यायचं, ती खून पाहायची, परत 5 पानं वाचायची. मला सांगा, त्याला जर खूनच घालून ठेवायची असेल तर त्या वाचण्यामध्ये प्रेम आहे का? अगदीच नाही. आमचे जोग महाराज बोलून गेले की महानुभव पंथाची उत्पत्ती अमक्या अमक्या गोष्टीमुळे झाली. त्यावरून महानुभव पंथांनी जोग महाराजांवर केस केली. आता कोर्टात पुरावा महत्त्वाचा आहे ना. हे कशावरून झालं, कशामुळे यांची उत्पत्ती झाली, हे कुठं लिहिलं आहे, उद्या तर निकाल आहे. आणि आज जोग महाराजांच्या लक्षात आलं, हे मी लोकमान्य टिळकांच्या मुखातून ऐकलं. आणि मग एका वकिलाला लोकमान्य टिळकाकडे पाठवलं, तेव्हा वकिलांनी त्यांना घडलेली घटना सांगितली. तेव्हा आमच्या लोकमान्य टिळकांनी तिथं प्लॅटफॉर्मवरती उभा राहून सांगितलं, हे कुठं लिहिलं आहे तर अमक्या अमक्या लायब्ररीमध्ये डाव्या बाजूने इतक्या नंबरचं कपाट आहे, त्या कपाटामध्ये इतक्या नंबरचा रॅक आहे, त्या रॅकमध्ये इतक्या नंबरचे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये इतक्या नंबरचं पान आहे आणि त्या पानावरील इतक्या नंबरची ओळ आहे. म्हणून त्यांचा मेंदू परदेशात मागितला, कुठं? दुसऱ्या देशात. आपला मेंदू राज्यात नाही, गावातच कोणी मागणार नाही. आणि म्हणून हा खरंच किती ज्ञानेश्वरी वाचतो हे पाहण्यासाठी हा गेला की हा यायचा आणि ती खून मागे 5 पाने ठेवायचा. हा दुसऱ्या दिवशी आला, खून पाहिली, 5 पानं वाचली, पण हा गेला की हा यायचा आणि ती खून मागे 5 पाने ठेवायचा. हा आठवडा झाला तरी तीच पानं वाचायचं. एके दिवशी यानं विचारलं, का रे बाबा रोज ज्ञानेश्वरी वाचतो, कशी काय वाटली? तो फार शिकलेला होता. तो म्हटला, व्हेरी नाईस, इट इज अ लाईफ रिपिटेशन. फार सुंदर लिहिली आहे माऊलींनी ज्ञानेश्वरी, पण डबल डबल लिहिली. म्हणून नेमापेक्षा जास्त किंमत कशाला आहे तर प्रेमाला आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, जो महात्मा अशा पद्धतीने प्रेमाने परमार्थ करतो, नामस्मरण करतो, तोच महात्मा धन्य आहे, तोच महात्मा भाग्यवान आहे आणि तोच महात्मा या संसार सागरातून तरुण जाऊ शकतो. महाराज अभंगाच्या 2 चरणामध्ये धन्य भाग्याचा तारला संसार, धन्य तो भाग्याचा तारला संसार, धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा तरला संसार. परमार्थाचे घर नाममुखी, परमार्थाचे घर नाममुखी, धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा तरला संसार. परमार्थाचे घर नाममुखी, परमार्थाचे घर नाममुखी, धन्य तो भाग्याचा
तरला संसार धन्य तो भाग्याचा तरला संसार धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाते घर नाममुखी. धन्य हे एक महाराजांनी विशेषण वापरलंय आणि हे विशेषण महाराजांनी आपल्या देहासाठी वापरलंय. विठ्ठल विठ्ठल कारण हा देह इतका सहजासहजी मिळत नाही. जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा आपल्याला हा देह मिळतो, पण तरीही लोकांना हा देह कळत नाही आणि त्या लोकांचं संत महात्म्यांना वाईट वाटतं म्हणून ते म्हणतात नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणना. देह मिळाला परंतु तो कळाला नाही, म्हणून देह मिळालाय ना तो चांगल्या कामासाठी वापरा. कारण धन्य तो आहे, धन्य तोची जगी जो हरिरंगी नाचे. जो हरिरंगामध्ये तल्लीन होऊन नाचतो तो धन्य आहे. नाचलं पाहिजे पण कुठं पण नाही. कुठं नाचलं पाहिजे? नाचू कीर्तनाची रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हो नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, हो कीर्तनाचे रंगी नाचू 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 कीर्तनाचे रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. कारण तो धन्य आहे. धन्य तोची जगी जो हरिरंगी नाचे. धन्यता कोणाला आहे? अजून एक प्रमाण आहे, धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झाले. याला धन्य म्हणतात. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, हा देह मिळाला याचा अर्थ आपण धन्य आहोत. तुका म्हणे भाग्य याणावे म्हणिजे संसारी जन्मीजे याचला. म्हणून या ठिकाणी साधूचा स्थूल देह पवित्र आहे, कारण देह पवित्र आहे. सूक्ष्म देह सुद्धा पवित्र आहे, कारण ते मार्मिकतेने काय करतात आणि काय करायला सांगतात महाराज अभंगाच्या तृतीय चरणामध्ये आपल्याला सांगतात. करीतसे कथा कीर्तनी आवडी करीतसे कथा कीर्तनी आवडी करीतसे कथा कीर्तनी आवडी करीतसे कथा कीर्तनी आवडी ब्रह्मज्ञान जोडी तया लाभे ब्रह्मज्ञान जोडी तया लाभे धन्य तो भाग्याचा तरला संसार धन्य तो भाग्याचा तरला संसार ब्रह्मज्ञान जोडी तया लाभे ब्रह्मज्ञान जोडी तया लाभे धन्य तो भाग्याचा तरला संसार धन्य तो भाग्याचा तरला संसार. तर ते साधू महात्मे काय करतात? करीत असे कथा कीर्तनी आवडी.
आणि जो महात्मा कथा कीर्तन आवडीने श्रवण करतो, ब्रह्मज्ञान जोडी तया लाभे, त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत असते. मग कथा म्हणजे नेमकं काय? कथा म्हणजे त्रिवेणी संगम. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले. ही कथा आहे. आणि कीर्तन जे आता आपण करतोय ते ऐकावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण किंवा नाम. आणि आज कलियुगामध्ये कीर्तन केलं पाहिजे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण